हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल अंजलीज फूड ब्लॉग। आपण आज बनवूया खारीकची बर्फी। मस्त अशी तयार झालेली आहे। हे बघा किती छान तयार झाली आहे आणि काहीतरी एक वेगळा पदार्थ केल्याची फिलिंग येते। तर त्यासाठी मी इथं कढई घेतली आहे। कढईमध्ये 3 चमचे तूप घातलं आहे। तूप गरम झालं त्यानंतर मी यामध्ये 10-12 बदाम घातले आहेत। हलकेसे बदाम भाजून घ्यायचे तुपामध्ये। त्यानंतर 7-8 काजू घातले आहे। काजू पण हलकेसे भाजून घ्यायचे। 1 मिनिटभर भाजून घेतले फक्त आणि काढून घेत आहे वाटीमध्ये। त्यानंतर मी यामध्ये खारीक पावडर घालत आहे। 2 वाट्या खारीक पावडर घेतली आहे मी। खारीक पावडर कशी तयार करायची याचा व्हिडिओ चॅनलवर ऑलरेडी टाकलेला आहे, तर एकदा नक्की विजिट करा। खारीक पावडर हलकीशी परतून घ्यायची, कारण पावडर बनवायच्या वेळेस मी खारीक तुपामध्ये भाजलेली आहे, त्यामुळे जस्ट फक्त 2-3 मिनिटासाठी खारीक पावडर परतून घ्यायची। झाली आहे परतून, काढून घेते एका ताटामध्ये। त्याच कढईमध्ये मी 1 वाटी साखर घातली आहे आणि साखर बुडेल एवढंच पाणी घातलं फक्त। आपल्याला याचा पाक तयार करायचा आहे। मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून हा पाक तयार करून घ्यायचा। पाक तयार होत आहे तोपर्यंत आपल्याला जे वड्या थापायच्या आहे त्यासाठी मी एक ताट घेतला आहे। जर ताट पालथ्या बाजूने घेतलं तर त्याला व्यवस्थित वड्या थापता येतात या, किंवा मग पोळपाट किंवा चॉपिंग बोर्ड सुद्धा घेऊ शकता। त्याला मी तूप लावून घेतलं व्यवस्थित आणि हे बघा एक 4 ते 5 मिनिटांमध्येच हा पाक तयार झाला आहे। साखर पूर्ण डिझॉल्व झाली आहे पाण्यामध्ये आणि त्यानंतर मिक्स करून घेतलं मी आणि असा हलकासा तार येतो आहे पाकला। पाक तयार झाला आहे। मी गॅसची फ्लेम बंद केली आता आणि यामध्ये थोडीशी विलायची पावडर घातली आहे। मिक्स करून घ्यायची। आपण जे काजू बदाम तेलामध्ये परतून घेतले होते ते गार झाले होते, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतले हलकेसे, ते पण पाकामध्ये घातले आणि त्यानंतर जी खारीक पावडर आपण भाजून घेतली होती ती मी आत्ता घातली आहे। अर्धी थोडी थोडी घालायची, म्हणजे मिक्स करताना व्यवस्थित मिक्स होतं। राहिलेली पूर्ण खारीकची पावडर मी घालून दिली आहे आता। मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। गॅसची फ्लेम बंद ठेवायची हे सर्व साहित्य एकत्र होईपर्यंत आणि सर्व एकजीव झालं त्यानंतर मी गॅसची फ्लेम चालू केली आहे। लो फ्लेम ठेवली आहे आता आणि आता मात्र याला सारखं हलवत हे सारण तयार करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता एक 4 ते 5 मिनिटांमध्ये हे जे मिश्रण आहे कढई सोडत आहे, म्हणजे आपलं जे सारण आहे ते तयार झालं आहे वड्या थापण्यासाठी। चांगलं हलवून घ्यायचं याला आणि गॅसची फ्लेम मी आता बंद केली आहे। मिश्रण तयार झालं होतं त्यानंतर मी ते सर्व साहित्य ताटावर टाकलं आणि एका स्पॅच्युलाने वडी थापून घेत आहे। एखाद्या वाटीला तूप लावून पण आपण हे थापू शकतो। स्पॅच्युलाला अजिबात चिटकत नाहीये, मग खूप छान प्रकारे हे सारण तयार झालेलं आहे। व्यवस्थित हे पूर्ण सारण व्यवस्थित थापून घेतलं ताटावर आणि प्लेन करून घेतलं आणि हे सारण गरम असताना त्याच्या वड्या पाडून घेतल्या। आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या वड्या तयार करून घ्यायच्या। मी इथं जवळपास 1 इंच आकाराची वडी तयार करून घेत आहे। मध्ये मध्ये जेव्हा हे मिश्रण चाकूला चिटकतं त्यावेळी चाकू हलकासा एखाद्या वाटीला किंवा एखाद्या कापडला वगैरे पुसून घ्यायचा किंवा वाटीच्या कॉर्नरला घासून घ्यायचं थोडंसा, म्हणजे कॉर्नर जर स्वच्छ राहिले तर वड्या कापायला मदत होते। त्यानंतर मी यावर काजूचे काप लावून घेत आहे। ऑप्शनल आहे पूर्णपणे,
असले तर लावा, नसले तर नाही लावले तरी चालतात, किंवा मग बदाम पण लावू शकतात, मनुके लावू शकतात। मी सर्व वड्यांना काजूचे काप लावून घेतले आहे आणि मस्त अशा वड्या तयार झाल्या आहेत। त्यानंतर मी हे ताट एक अर्ध्या तासासाठी फ्रीज मध्ये ठेवलं होतं। त्यानंतर वडी सेट झाली पूर्णपणे आणि हे बघा मस्त अशी वडी तयार झाली आहेत। खूप छान टेस्टी झाली होती ही वडी। मी अशा प्रकारे याला एका सराट्याच्या सहाय्याने कट केलेला आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान वडी तयार झाली आहे। मी एका प्लेट मध्ये सर्व केली आहे। ही वडी फ्रीज मध्ये जवळपास 8 ते 10 दिवस टिकते आणि फ्रीजच्या बाहेर 5 ते 6 दिवस टिकते। एकदा नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड बरोबर शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आपण परत भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच।